नमस्कार, मी अनंत कौसालित. आजच्या लेक्चरमध्ये सर जी बघा आपण एक सिंपल क्वेश्चन सर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा तो सर क्वेश्चन खूप मोठा आहे. ओके, GW सर हा क्वेश्चन विचारला आहे बघा. तर बघा असा क्वेश्चन आहे बघा ते द बॅक साइड ऑफ अ ट्रक ओपन अँड बॉक्स ऑफ 40 kg द प्लेस्ड 5 meter away from the rear in the coefficient of friction of the box with the surface of the truck is 0.50. The truck start from the rest 2 meter per second square. Acceleration calculate the distance covered by the truck when the box fall off. तर बघा पुस्तक सर रिअलाइज फिजिक्स यामधला सर क्वेश्चन आहे सर. हा सर GW सर क्वेश्चन सर विचारला आहे आणि सर BHU सर हा क्वेश्चन 2010 विचारलेला आहे. तर बघा आपल्या क्वेश्चनमध्ये सर कॅल्क्युलेट द डिस्टन्स कव्हरेड बाय द ट्रक वेन द बॉक्स फॉल ऑफ. तर बघा आपला मेन सर डिस्टन्स सर फाइंड करायचं आहे. या एक ट्रक आहे. ओके सर, एक ट्रक आहे. ट्रक सर असं पुढे सर मूव्ह करतं सर 2 meter per second व्हेलॉसिटी सर. काय बघा एक ट्रक आहे सर, असं सिंपल लिहू आपण सर. एका प्रकारचा ट्रक आहे. ओके ओके सर जो ओके. आणि सर मग असं कॅरियर आहे टाईपमध्ये. येस ऑर नो भाई साहब? येस सर, अशा प्रकारचा एक ट्रक आहे सर. हे सर ट्रक आपलं 2 meter per second सर पुढे वे करीत आहे, म्हणजे चालत आहे. हा या ना हा सर. आणि सर असा बॉक्स सर, त्या बॉक्स वजन 40 सर kg दिलेला आहे. तर तो बॉक्स सर हा मागे जाते सर, माग सर 5 meter सर आपला हा मागे जाते बॉक्स सर. आणि सर जे काय फ्रिक्शन आहे सर यामधलं सर ते आपला दिले बघा 0.15 म्हणजे 15. ओके येस ऑर नो? येस सर. तर सर आपलं डिस्टन्स आहे का म्हटलं सर आपलं हे फाइंड करायचंय. हा या ना हा सर. अरे कुछ समझ में कॉन्सेप्ट क्या है तो नहीं आया? ट्रक आहे सर, मूव करत आहे 2 meter per second स्क्वेअर न. आपलं येस सर फाइंड करायचंय. येस ऑर नो? येस सर. तर लिहायचं डायरेक्ट बघा F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. सर जी आपलं मास दिले सर 40 kg दिले सर. ओके सर. ऍक्सलरेशन 2 meter per second स्क्वेअर दिलंय. तर F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. देअरफॉर म्हणजे बघा F इज इक्वल टू M मीन्स 14 म्हणजे 40. ओके 14 इंटू 2 मीन्स काय बुवाजी आपला ऍक्सलरेशन इज इक्वल टू मी आन्सर आहे का 18 न्यूटन. हा या ना हा सर. देअरफॉर हे 1 नंबर. सेकंड नंबर सर जे आता F मीन्स फ्रिक्शन. आता हे फ्रिक्शन आहे, फोर्स आहे. ओके आपण सर कॅपिटल लिहू मध्ये इज अ फोर्स. येस ऑर नो? येस सर. तर फ्रिक्शन इज इक्वल टू काय असतं बघा म्यू एम जे असतं. काय असतं रे? म्यू एम जे असतं. देअरफॉर मध्ये म्यू सर आपलं काय दिलंय 0.15 दिलंय, 0.50 दिलंय. इंटू सर जे आपलं एम काय दिलंय 40 दिलंय. 40 मीन्स 40. ओके इंटू जी काय सर दिलं आपला 10 सेकंड टाइम स्क्वेअर ऑफ मान. ओके 10 meter per second स्क्वेअर और 9.8. ओके और 10. येस ऑर नो? येस सर. आपण 10 मानलं तर लिहिलं बघा आपण तर काय किती झालं इथं झालं बघा 400 इंटू 0.50 काय उतरेला 15 चौक 60. ये 100 जीरो से कट गए. कितना न्यूटन 16 न्यूटन. इतना बात छप गई दिमाग में. सिंपल क्वेश्चन है. ओके सिंपल सर क्वेश्चन आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे. परंतु सर आपण सिंपल स्टेप सर सॉल्व्ह करूया तर आपला तो क्वेश्चन समजतो. असं समजत नाही. यस ऑर नो? कारण सर 1 2 3 4 स्टेपचा क्वेश्चन है. ओके ओके सर जी ओके. The first step simple step. ओके 18 सर आ गया इसका आंसर. फर्स्ट स्टेप का. सेकंड का 16 आ गया. और थर्ड स्टेप मतलब फोर्थ स्टेप फाइनल आंसर. इतना सिंपल है. ओके किती 60 आलं. ओके तर थर्ड स्टेप आता ऍक्सलरेशन इज इक्वल टू हे काय सर फोर्स आहे. फोर्स मायनस सर जे आपल्याचं आपलं फ्रिक्शन. ओके ओके सर. फ्रिक्शन बाय सर इथं मीटर मीन्स मास. आपलं मीटर आहे मास. ओके ओके सर ओके मास है. ओके देअरफॉर A इज इक्वल टू F मीन्स 18. तर 18 माइनस 16 मीन्स फ्रिक्शन बाय में क्या 14 मीन्स मास. कितना आंसर A इज इक्वल टू में आएगा आंसर इसका 20/40. कितना आंसर 0.5 meter per second का स्क्वेअर आंसर. हाँ या ना? थर्ड स्टेप. लास्ट स्टेप सॉरी ही जी सॉरी क्वेश्चन आहे सर 5 स्टेप म्हटलाय 5. सॉरी हा तिसरी स्टेप आणि तिथे 2 स्टेप राहिले. ओके ओके सर.
तर एवढं कळालं का बाबा, काय काय आलं तर बघा, फर्स्ट टाइम सर आपण काय घेतलं, मास घेतलं, मास आलं 18 न्यूटन. सेकंड काय आलं सर, आपलं फ्रिक्शन आलं किती, 60 न्यूटन. आणि नंतर सर आपण काढलं ऍक्सलरेशन, त्याला 0.5 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आलं का नाही सर, आलं. आता सर आपण टाइम सर फाइंड करावा लागल सरजी. नंतर पण आपलं डिस्टन्स फाइंड करावं लागल. आणि द मेन आन्सर, येस और नो. यस सर, सिंपल क्वेश्चन. ओके ओके सर, सब गई बात दिमाग में इतनी. ओके कैसे इसको काटेंगे हम. सर 3 स्टेप्स आपण लिहिली, आता 2 स्टेप्स लास्टच्या बाकी आहेत. तर बघा, डिस्टन्स सर फाइंड करायचं, डिस्टन्स. येस और नो. यस सर, कारण सर बॉक्स सर मूव्ह करते, मूव्ह माग सरकत आहे. तर अप्रॉक्सिमेट मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेन किंवा किती मूव्ह होईल सर आपल्याला फाइंड करायचं. ओके, तर लिहायचं बघा, चौथ्या स्टेप मध्ये लिहायचं, 4 स्टेप. यस इज इक्वल टू म्यू टी प्लस 1/2 AT चा स्क्वेअर इज अ सेकंड लॉ. यस और नो, सेकंड इक्वेशन. ओके, यस और नो भाई साहब, किसका है, हमारे न्यूटन सर का. हाँ या ना, हाँ सर जी, हाँ. यस इज इक्वल टू म्यू टी प्लस 1/2 AT चा स्क्वेअर, द सेकंड लॉ ऑफ न्यूटन. सर आयजॅक न्यूटन इज द ग्रेट साइंटिस्ट ऑफ द वर्ल्ड. क्या सर, द ग्रेट साइंटिस्ट ऑफ द वर्ल्ड, सर आयजॅक न्यूटन. हाँ या ना, हाँ सर. सेकंड लॉ और सेकंड इक्वेशन तर काढलेलं आपण बघा. एस इक्वल टू म्यू टी प्लस 1/2 चा स्क्वेअर लिहिलं. आपलं सर टाइम सर काढलं, टाइम. तर लिहायचं बघा, देअर फोर मध्ये टाइम इज इक्वल टू अंडर रूट ने बाजू 2 × 5 बाय काय सर 0.5. व्हॅल्यू ठेवायचं अप्रॉक्सिमेटली मध्ये आन्सर येणार 20 सेकंड सर जी. हाँ या ना, हाँ सर. द 4 स्टेप, लास्ट स्टेप, 5 स्टेप. ओके, यस इज इक्वल टू म्यू टी प्लस 1/2 AT चा स्क्वेअर. लिहायचं बघा, आपलं जे म्यू का सर 0 दिले. ओके, मग 0 काय दिलं, मग 0 आहे. ओके, यस और नो. यस सर. तर बघा, यस इज इक्वल टू काय, यस इज इक्वल टू लिहायचं बघा, 0 प्लस 1/2 ए मीन्स 0 का काय 2 से दिलं आपलं एक्सलरेशन. लिहायचं 2 × 20 अंडर 20 का स्क्वेयर. हाँ या ना, हाँ सर जी, हाँ. कट गया, क्या आंसर आएगा इसका, इसका स्क्वायर कितना होता है, अंडर रूट में होता है वो जो 400. इसका हम क्या करेंगे, स्क्वायर रूट निकालें, कितना आंसर आएगा इसका. यस इज इक्वल टू में आंसर है 20 मीटर. हाँ या ना, इसका स्क्वायर क्या आएगा 400 आएगा, और इसका स्क्वायर रूट का क्या आएगा 20 आएगा. यस और नो. यस सर, बात छापो दिमाग में. सिंपल क्वेश्चन था, बड़ा था क्वेश्चन पर सिंपल था. ओके ओके सर, कॉन्सेप्चुअल तरीके से. ओके, छापो दिमाग बात में सर, दिमाग में छाप बात. ओके ओके सर.